नमस्कार. गुरु द्रोणांनी ज्ञान दिलेल्या शिष्यांचं, त्यांच्या विद्येचं, शस्त्रविद्येचं, शास्त्रविद्येचं प्रकटीकरण हस्तिनापूरच्या रंगशाळेमध्ये चालू आहे. आणि हे चालू असतानाच तिथे एक तरुण अचानक येतो. तो आपल्या शक्तीचं प्रदर्शन दाखवतो, विद्येचं प्रदर्शन दाखवतो, समस्त नगरजनांची वाहवाह मिळवतो. अचानक त्याचे पिता मध्ये येतात. पिता आल्यावर तो सूतपुत्र आहे हे लक्षात येतं. त्याचा अवमान होतो. या सूतपुत्राला दुर्योधन जवळ करतो. त्यातही दुर्योधनाचे हेतू असतात आणि त्यावरून पांडव आणि कौरवांच्या मध्ये वेगळंच वाकयुद्ध रंगलेलं आहे. जणू एकमेकांच्या जीवावर उठलेत अशी वाक्य सगळे करणं चालू आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी बोलतोय, एक दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. अगदी त्याच वेळी या रंगशाळेच्या एका कोपऱ्यामध्ये महाराणीच्या आसनावर बसलेल्या राजमाता सत्यवती आपल्या दोन सुना अंबिका आणि अंबालिकाच्या सोबत ह्या रंगशाळेतला आपल्या वंशजांचा पराक्रम बघत असतात. तोपर्यंत महाराणी सत्यवती आहेत. म्हणजे सत्यवतीच्या नशिबी काय आलंय बघा, काय काय आलंय ते बघा. म्हणजे सत्यवतीचा पुत्र, त्याला त्याच्या पुत्रेंना म्हणजे त्याच्या पत्नीला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून व्यासांना बोलवावं लागलं. पुढे नातसुनांना पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून वेगवेगळे प्रयोग करावे लागले. आयुष्य काय असतं बघा, नाही येत वाटायला कधी एखाद्याचं सुख. राणी मी राजमाता बनावं हे होत आहे, पण राजाच्या लेकरांची माता बनावं हे होत नाहीये. आणि कुरुवंशातला शेवटचा दिवा तेवढा एकच, भीष्म. बाकी कोणी नाही. उरलेला तेवढा एकच. बाकी सगळे हे दुसरीकडून नियोग पद्धतीनं झालेले. सत्यवती हे बघती आहे. अंबालिका हे बघतायत आणि तिथे व्यासमुनी तेव्हा आपली आई सत्यवतीला सांगतायत, माते तुझा पुत्र म्हणून तुला आता मी सांगतो, आता या राजसुखाचा त्याग करण्याची वेळ आलेली आहे. आता या राजसुखाचा त्याग करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता कुरुवंशामध्ये, हस्तिनापूरमध्ये जे काही घडणार आहे ते बघण्याचं धैर्य ना तुझ्यामध्ये आहे, ना सहन करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. आता या वंशात भयंकर रक्तपात होणार आहे. हा वंश आपसात लढून संपणार आहे आणि तुझ्याच एका अंगाला लढून संपताना बघणं तुला शक्य नाही माते. तेव्हा तुला विनंती अशी आहे, तू तुझ्या दोन्ही सुनांच्या सहित, अंबिका आणि अंबालिकाच्या सहित हे राज्य सोडून वनागमनास जावं, हीच माझी तुला प्रार्थना आहे. व्यासांची ही वाक्य सत्यवतीला आठवतात आणि आपल्या नातसुनांच्या लेकरांचा पराक्रम आणि स्थिती बघून सत्यवती हस्तिनापूर सोडण्याचा निर्णय घेते. अंबिका आणि अंबालिकांच्या सह वनागमनास जाण्याचा, वानप्रस्थाचा निर्णय घेते आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी करते. आता राजमाता बदलणार आहेत. आता ना सत्यवती राजमाता असणार आहे, ना अंबिका राजमाता असणार आहे, ना अंबालिका राजमाता असणार आहे. आता राजमाता असण्याचा मान मिळणार आहे तो गांधारीला आणि कुंतीला. दोन्हीपैकी कोण एक हे ठरणार आहे. आता गांधारी आणि कुंती या दोन ज्येष्ठ स्त्रिया या राज्याची राजमाता बनण्याचं काम करणार आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक गोष्ट घडत असते. गांधारी आणि कुंती देखील अस्वस्थ असतात. का अस्वस्थ आहेत त्या? त्यांच्या समोर त्यांची लेकरं एकमेकासोबत झुंजतायत. एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न करतायत. हो, नरडीचा घोट हा शब्द अतिशयोक्ती ठरू नये. काहीही करून पांडव संपवायचे हे कौरवांच्या डोक्यात आहे. काहीही करून संपवायचे. आणि त्याच योजना पुढे वेगवेगळ्या प्रसंगात, लाक्षाग्रहासारख्या प्रसंगात आपल्या लक्षात येतात. इतका द्वेष भरलेला आहे, इतका द्वेष. या दोघीही अस्वस्थ आहेत. आणि त्यातल्या त्यात कर्ण जेव्हा येऊन आपला पराक्रम दाखवू लागतो, त्यावरून पेटलेला वाद शमवायचा कसा असा प्रश्न
पितामह भीष्मांच्या समोर आहे, कारण आपल्या समोर आपल्याच खानदानातील लोकांना लढताना बघून भीष्म अस्वस्थ आहेत. कारण अस्वस्थ होणारा तेवढा एकच माणूस तिथे आहे बघा, तेवढा एकच. धृतराष्ट्राला दिसत नाहीये, पण आपला मुलगा काहीतरी चांगलं करतो याचा आनंद त्याच्या मनामध्ये. कुंतीला आपल्या पोराची चिंता आहे, गांधारीला आपल्या पोराची चिंता आहे, सत्यवतीनं तर सगळं सोडून दिलेलं आहे. अंबिकाई काय करायचं ते करा, आता आम्ही वानप्रस्थाला जातो म्हणणार आहेत. पण उद्याच्या हस्तिनापूरची चिंता त्या भीष्माला वाटतेय. काय करायचं? आपलंच रक्त आपल्याच एकमेकांच्या विरोधात बंड करून उठलंय आणि ते एकमेकांना संपवण्यासाठी निघालंय. ही भावनाच भीष्मांच्या मनाला अस्वस्थ करून जाणारी आहे. काय करायचं? आणि इकडे हा कर्ण नावाचा तेजपुंज पुरुष उभा आहे. काय रूप आहे कर्णाचं! सूर्यपुत्र आहे तो. थोडाच आहे, आंडूपांडूचा मुलगा थोडाच आहे, थेट सूर्याचा आहे. सूर्य जितका तेजपुंज आणि सूर्याकडे बघताही येऊ नये इतकं त्याचं तेज. या तेजाकडे बघून सगळ्यांचे डोळे दिपलेत. कुंती मात्र त्याच्या तेजाकडे बघत नाहीये. कुंतीला दिसतंय ते त्याच्या अंगातलं कवच आणि त्याची कुंडल. कारण सूर्याची आराधना केल्यानंतर, सूर्याचं आवाहन केल्यानंतर एक पुत्र सूर्यदेवाने कुंतीच्या उदरी दिला आहे. आणि ज्या वेळेला तो पुत्र जन्माला आला होता तेव्हाही असाच तेजपुंज होता. त्याच्याही कानात कुंडल होती, त्याच्याही अंगात असेच कवच होते. या कवच कुंडलाच्या सह नदीत सोडलेला हाच तो पुत्र हे कुंतीच्या लक्षात आलं. आणि कुंतीला अचानक जाणीव झाली की आपलंच रक्त आपल्याच रक्ताच्या विरोधात उभं आहे. ज्याच्यावरती प्रचंड प्रेम करायचं होतं तो पुत्र मी गंगार्पण केला होता, आणि ज्याच्यावरती मी आता प्रचंड प्रेम करते त्या अर्जुनाचा शत्रू बनूनच माझाच मुलगा माझ्याच मुलाच्या विरोधात उभा आहे. सर्वश्रेष्ठ कोण याचा वाद अर्जुन आणि कर्णाच्या मध्ये असावा, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? आता जशी कर्णाची अवस्था होती, तो आपल्या पित्याला पिता म्हणून नाकारू शकत नव्हता, कारण खरा पिता कोण हे कर्णाला माहित नव्हतं. कुंतीची अवस्था ही तशीच होती. ती आपल्या पुत्राला आपल्या समोर बघत होती, पण हा माझाच पुत्र आहे हे लोकलज्जेस्तव सांगू शकत नव्हती. अचानक कुंती एक किंचाळी फोडते आणि मूर्छित होऊन पडते. राजमाता मूर्छित होऊन पडल्याची वार्ता हा म्हणता पडत होते. सगळीकडे पसरते, गोंधळ माजतो. या गोंधळात कौरव आणि पांडवांच्या मधला चालू असलेला वाद क्षणभरासाठी थांबतो आणि नेमका हाच प्रसंग पितामह भीष्म साधतात. राजमाता कुंती, पितामह भीष्मांच्यासाठी नाही पण त्यांची सून कुंती, तिच्या प्रकृतीची काळजी करण्यासाठी रंगशाळेचा उपक्रम संपल्याची ते घोषणा करतात. रंगशाळा संपते, कर्ण योद्धा ठरलेला असतो आणि तिथे या सगळ्याच प्रकाराला पूर्णविराम मिळतो. दोघांना कळलेलं असतं खरं काय ते, पण दोघांनाही सांगता येत नाही ही अवस्था असते. कुंतीला आपला पुत्र कळलेला असतो, पण अजून कर्णाला आपली माता कोण ते कळलेलं नसतं. रंगशाळा इथे थांबते, काही प्रश्नांना अनुत्तरित ठेवून. आणि हेच अनुत्तरित प्रश्न पुढे महाभारताच्या रणसंग्रामामध्ये एक भीषण नरसंहार घडवून आणणार असतात. याच्याकडं महाभारताची वाटचाल चालू आहे. ही कथा पुढे पुढे सरकते, अनेक रहस्यांना आपल्या सोबत घेऊन पुढे सरकते. कधी कधी ती अचानक मागे डोकावते, मागच्या गोष्टी देखील तपासते आणि या सगळ्या पुढच्या मागच्या चालू असलेल्या घटनांचा वेध घेत भविष्यातल्या एका प्रचंड मोठ्या संहाराची ही कथा वाट बघते. आपणही महाभारताच्या कथेप्रमाणे याकडेच वाटचाल करूया. नमस्कार.